खरं बोललं मी बघितलं ना आता तू किती खरं बोलली. खरंच बोलले. हॅलो हा समीर काय चाललं बोल ना काय म्हणती. काय नाही ग इकडे आलो होतो आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला 5 स्टार हॉटेलमध्ये आलो होतो. अगं ते मोठं हॉटेल नाही का आपल्या तिकडं. हा तिथं त्या भाऊजींना आणलं तुम्हाला 31st तर म्हणजे आपण मस्त चिकन बिकन खाऊ म्हणे छान मस्त पैकी रोज घरचं खाऊ कंटाळा आलं म्हणे ना तर आपण 31st मस्त प्लॅन बनवू म्हणे आणि तर आलो आम्ही आता जेवण करायला. आता जेवणच करते बघा. तर मग 5 स्टार हॉटेलमध्ये आले होते का आगले खुश आगले भारी चिकन बिकन मस्त माझ्या आवडीच्या बाजरीच्या भाकरी आणि भाऊजीच्या आवडीच्या पण ज्वारीच्या भाकरी बिकरी सगळं अवेलेबल आहे. अगं तू काय करते तुम्ही दिलं नाही जाणं उद्या बाई मला बाई किती चांगले ग मला हॉटेलमध्ये गेलं मस्त पैकी खायला. हो तुला तर म्हणत होते ये माय संग भाऊजी म्हणत होते त्या मैत्रिणीला घेऊन ये म्हणून. तू तर आली नाही. दिला आम्ही नाही येतो घर म्हणून. जाऊ दे अगं मी जेवण करते आता 2 मिनिटं होल्ड ठेवू बरं का. हो माझी हंडी सोडून द्या. चुब्बस फेकून काही पण फेकत राहते कुठं पण कधी पण. काय आपण घरीच आहे ना कशाला फेकती. इकडे गेले हॉटेलमध्ये तिकडे गेले काय सांगावं लागतं असं. चुब्बसा लावलं चुपचाप घरीच ये आणि झाली म्हणे हॉटेलमध्ये. काय केलं तू हॉटेलमध्ये म्हणावं लागत असते असं कसं म्हणावं लागत तुमचं हे करून राहिले ना. एवढं फेकत असत का मग फेकत राहते काय थोडं काही थोडं अरे थोडं अरे लय लंब झालं ते. घरीची अजून भाकरी बनवत नाही म्हणे मी भाकरी खायला लागले म्हणे घरीची आणि हॉटेलमध्ये गेले म्हणे. काय हॉटेलमध्ये केलं तू काय होतं खोटं ते कर स्पीकरवर टाक मी सांगतो. अरे इज्जत काय ते खोटं बोलती तू. असं कसं शांत असं कसं बोलणं लागते काही बोलणं लागत नाही. चुब्बस तुला काय कळते. अरे काय इज्जत वाढवते खोटं बोलती सरळ तू. कोणते अंडे अरे काय भूक लागली. अरे तू तर हॉटेलमध्ये ये ना मग कावळे ओरडायला लागले कोणते अंडे काय अंडे तिथे वेटरला काय असं समजेल का अंडे सोडून दे. बोलू नका बोल ग. अगं मी ना तुला नंतर फोन करते. काय नंतर नाही घरीच आहे ही. बाय काय बाय की काय नाही. तुम्हाला कोण बोल सांगितलं ठेवलं फोन तिने बरं झालं ऐकलं नाही. इडेवानी करता असं कोण बोलतो. चुपसा बोलणं लागत असते तसं. असं कसं बोलणं लागत असते. या आपल्या भाकरी करा मस्तपैकी छान स्वयंपाक बनवा घरीच आणि आपण घरीच आहे. हॉटेल बिटेल काही मध्ये जायचं नाही. हॉटेलमध्ये काय बायांचं मॅटर एवढं खोटं एवढं फेकायचं काय असू दे. चला खरं बोलती हो बाबा किती खरं बोललं मी बघितलं ना आता तू किती खरं बोलली. खरंच बोलले ना मग मी हॉटेलमध्ये जेवायला आपला प्लॅन झाला ना जायचं म्हणून झाला होता आपण गेलो का नाही ना. बघ ते तिला माहिती का गेलो का नाही गेलो. एवढं फेकायचं नाही एवढं नाही थोडंसं फेकलं काही नाही देव माफ करते. काय देव घेऊ काय आलं त्या देवाचं नाव नको काढू. मला काय म्हणू बर आपण थोडी कोणाचं वाईट केलं का काय. खोटं बोलले बरोबर आहे. बरं जाऊ दे मग आता काय. अरे बापरे भूक लागली कर ना पटकन जितके करायचे तितके. काय नाही 30-35 कर. अरे बापरे 30-35 सांगलं ना. काय नाही 10-12 कर. त्यातल्या मी काय थोडंसं जेवील आज काही जास्त खाणार नाही. 7-8 भाकरी खाईन मी फक्त जास्त नको. नाही तर 10 खातो मी आहे का नाही. अरे तर मग आता इतकी वर्ष झाली तुला तेवढं पण समजलं नाही का. किती 4-5 वर्ष होत आली ना तर मग आता जेवढ्या लागते तेवढ्या कर ना बरोबर. असं काय मोजून आता काय की इतके मोजून करायचे तू तर असं करते की ते मोजून खायचं. आता एखाद्या दिवस माणसाला भाजी चांगली झाली तर माणूस एखादी शिल्लक खाते. जर नाही आवडली तर मग एखादी कमी खाते. शिळं खायचंच नाही ना. काय विचारलं नाही ना शिळं खाऊ नाही जास्त म्हणजे मग मी अरे फेकू नाही म्हणजे बरं जाऊ दे बाबा मी खाईल बस. खातो मी आता खातो म्हणजे सकाळी लगेच म्हणते मी आजारी पडत मी नाही पडत का. नाही आज